या मंडईने पुणे शहराला, महाराष्ट्राला, पर्यायाने भारताला अनेक राजकीय नेते दिले असं म्हणतात. आणि खरंच एक खाण आहे. मंडई विद्यापीठ त्यासाठीच म्हणतात की इथे कलाकार, खेळाडू, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रातले दिग्गज सापडतात. असेच पुण्यनगरीतलं एक मोठं प्रस्थ अखिल मंडई मंडळात ज्यांनी खूप वर्ष कार्य केलं, या मंडळाचे आज ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते, संत साहित्य अभ्यासक, माजी आमदार आणि या अखिल मंडई मंडळातून कायम या गणेशोत्सव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे माननीय श्री उल्हासदादा पवार. उल्हासदादा नमस्कार. नमस्कार. आज आमची जी युवा पिढी या उत्सवात काम करते किंवा मंडईत जे काम करतात हे प्रत्येक जण सांगतात की या मंडईने खूप राजकीय नेते घडवले, त्यातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उल्हासदादा. उल्हासदादा, असं काय हो की ह्यामधनच सगळे नेते म्हणा किंवा सामाजिक ज्या चळवळी त्या इथूनच चालू होत आहेत? ह्या अखिल मंडई मंडळाचं वैशिष्ट्य देशभक्त काकासाहेब गाडगीळ, जे पंडितजींच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, नंतर मग राज्यपाल होते आणि कालांतराने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याने एका वाक्यात वर्णन केले मंडईचं. अखिल मंडई मंडळ म्हणजे मंडई विद्यापीठ. विद्यापीठ या शब्दामध्ये फार मोठा अर्थ काकासाहेबांनी सामावलेला आहे. विद्यापीठ म्हणजे बरोबर आहे की शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, नंतर पदव्युत्तर, त्यानंतर मग विद्यावाचस्पती म्हणजे PhD वगैरे, आणि त्यातले विविध विषय, त्यातले आकलन असलेले विद्वान, या सर्वांच्या अर्थामध्ये एक समावलेला अर्थ हा जो मंडई विद्यापीठाचा काकासाहेबांनी दिला तो म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि ऐक्य आणि मानवता याचं उदात्त उदाहरण तुम्हाला या मंडईमध्ये पाहायला मिळेल. या सर्वांचं सार म्हणून आणि या अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून इथे जे व्यवसाय करणारी मंडळी आहेत, त्या मंडळाच्या अंतर्गत जे सभासद आहेत, त्यांनी जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक राजकीय कार्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये बजावलेली आहे, तालीम आणि पैलवान या अशा क्षेत्रामध्ये, कुस्ती क्षेत्रामध्ये कमावलेली आहे, आणि यातूनच राजकीय कार्यामध्ये उडी घेऊन सक्रियपणे मंडई नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. आणि म्हणूनच 1894 साली म्हणजे लोकमान्यांनी या गणेशोत्सवाला सुरुवात केली ती 1893, एक वर्ष थोडं उशिरा म्हणजे 1894. आता हे अखिल मंडई मंडळाचं सार्वजनिक गणेशोत्सवाचं 132वं वर्ष आहे. अशी एवढी अखंड परंपरा अत्यंत अव्याहतपणे, अत्यंत यशस्वीपणे ही राबवलेली आहे. आणि ज्या काही त्यावेळेच्या पहिल्या मानाच्या 5 म्हणा किंवा ज्या काही गणपतींनी सुरुवात केली त्यापैकी नेतृत्व करणारे एक हे मंडळ आहे, अखिल मंडई मंडळ. पानसुपारी आपल्याला म्हणजे मूळ मुद्दा आपल्याला विचारायला, गणपतीचे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर विसर्जनाच्या आदल्या दिवशी पानसुपारीची परंपरा ही प्रामुख्याने मंडळीने सुरू केली. आणि केसरी वाडा म्हणजे आपल्या गायकवाड वाडा, लोकमान्यांच्या वाड्यातला पानसुपारीची पद्धती कशा करताय की 10 दिवस आता आपण सांगता करतोय, त्या दिवसातल्या उत्सवाचे काय आपल्याला अनुभव आले, काय कटू अनुभव आले, काय चांगले अनुभव आले, त्यातनं पुढच्या उत्सवात आपल्याला काय करता येईल, आपण एवढं श्रम केले, त्यातल्या मग आठवणी, कोणाकोणाला काय कल्पना सुचल्या, अशी ही पानसुपारीची कल्पना होती. म्हणजे अत्तरदानी, गुलाबदानी, गंध, त्यानंतर पान, सुपारी, सगळं पानदान सर्व ठेवलं जायचं आणि मग सर्वांनी त्या ठिकाणी जायचं. आणि खळदकरांची सनई ती परंपरा मंडई मंडळाने पानसुपारीची फार जोपास. शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, पोलीस कमिशनर, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे प्रमुख, राजकीय कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, पुण्याचे नगरपालिकेत, महानगरपालिकेत असलेले पदाधिकारी, वेगवेगळ्या मंडळांचे प्रमुख आणि विविध घटकातले व्यावसायिक हे सर्व या पानसुपारीला आजही येतात आणि यामध्ये गप्पागोळी चर्चा करतात, प्रसाद घेतात, त्यांचा सन्मान केला जातो. आणि हा जो शारदा गणपती एक अद्वितीय, एक वेगळीच मूर्ती आहे, त्याची प्रतिमा दिली जाते. असं सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. खूप छान हास्य विनोद, गप्पा, त्यातल्या अडचणी पण आणि अडचणीचा दूर कशा करायच्या त्या चर्चा, अशी एक सामुदायिक चर्चा करण्याची ही परंपरा होती. आणि अत्यंत शांत स्वरामध्ये असलेली खळदकरांची सनई ही कायम त्या ठिकाणची परंपरा आहे. खरं म्हणजे कोणताही सार्वजनिक उत्सव, अगदी गावची यात्रा, जत्रा आपण जे पाहतो ना, किंवा एखाद्या मंडळामध्ये विविध पक्षांच्या लोकांनी येऊन मंडळ तयार होतं, त्यांनी मंडळात काम करत असताना राजकीय पक्षाचे जोडे आपली बाहेरच ठेवायचे. बरोबर. आणि ते केले पाहिजेत. आणि ती परंपरा प्रामुख्याने पाळली जाते अजूनही पाळली. ह्या मंडळातच पाळली जाते असं नाही म्हणत मी, अनेक मंडळांच्या मध्ये पाळली जाते.
आणि ती परंपरा आहे. आणि अखिल मंडळी मंडळाचं तर आणखीन वैशिष्ट्य आमचं हरिहर भजनी मंडळ हे जे आमच्या याच इथं भजनी या भजनी मंडळाची परंपरा फार जुनी आहे. आमचे विनेकरी कोण होते? अक्रूर मते म्हणजे नामदेवराव मतांचे चुलत भाऊ प्रभू गायकवाड, त्यांचा शिंदे गायकवाड म्हणून गाळ्या बघा आतमध्ये असं गेल्याबरोबर ते विनेकरी. आणि तिसरे विनेकरी कोण? आमच्या कांद्या बटाट्याच्या गाळ्यासमोर लसणाचा गाळा मुसलमानग्रस्त गुलाबभाई तांबुळी बागवान, गुलाबभाई बागवान असतात ते लसणाचे व्यापारी. विनेकरी विनेकरी होण्याचा सन्मान हा सहज कोणाला मिळत नाही. त्याला काही एक निष्ठा आहे, त्याला वारकरी परंपरा, त्याचे अभंग, त्याचं तत्वज्ञान हे आचरण करावं लागतं. ते आचरण करणारे गुलाबभाई हे मुसलमानग्रस्त पण विनेकरी होते. आणि पंढरपूरच्या राऊळात जो गाभारा आहे त्या गाभारा पुढे जो छोटा मंडप आहे तिथं जो गरुड खांब आहे त्या गरुड खांबाच्या पाठीला टेकून भजन करण्याची परंपरा माघ वद्य षष्टीला ही अखिल मंडळी मंडळाचा तो सन्मान आहे. तो आजपर्यंत आहे, तो आजपर्यंत आहे. हे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो. फार फार वैशिष्ट्य आहे. अशा अनेक गोष्टी आहेत उल्हास दादा की ज्यांनी महाराष्ट्राच्या पटलावर त्याचा एक वेगळा शिक्कामोर्तब केला, ज्याची सुरुवात तशी बघायला गेली तर अखिल मंडळी मंडळ. बरोबर आहे. एक छोटीशी संकल्पना होती झुणका भाकर ₹1 म्हणजे हमालांसाठी गोष्ट चालू करणे ₹1. नंतर महाराष्ट्र राज्याचं त्यावेळेस सरकारने माझ्या अंदाजे शिवसेनेचं सरकार असावं ते त्यांनी त्याचं अनुसरण केलं होतं. चांगलंय. जे त्याच्या अगोदर इंदिरा गांधीच्या नावानं खामकर नावाचे जे ग्रस्त होते त्यांनी मालधक्क्यावर सुरू केला. आणि नंतर मग पुढं मंडई आणि मंडईच्या नंतर मग बाबा आढावांनी आपल्या हमाल पंचायती करता कष्टाची भाकर ही फार मोठं. आणि ही परंपरा नंतर महाराष्ट्रभर गेली. हे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. ही परंपरा महाराष्ट्रभर गेली. लोक सरसावले की सामान्य माणसाला आता आज बघा ना IT चे विद्यार्थी इतर जिल्ह्यात नाही येतात, इतर प्रांतात नाही येतात, त्यांची फार अडचण होते. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कित्येक मंडळांनी ही परंपरा प्रसादाच्या रूपाने सुरू केली. प्रसादाच्या रूपाने चांगली येते. त्यामुळं अनेक मंडळं अनेक मंदिरं तुम्हाला मी असं नावं घेणं योग्य म्हणजे होणार नाही, पण त्या मंडळातून अनेक विद्यार्थी आज ते त्याचा आस्वाद घेतात आणि आपली अडचणी भागवतात. म्हणजे हे एक अध्यात्मातून निघालेलं सामाजिक कार्याचं फार सुंदर असं हे दर्शन आहे होतं ते. आता हा संपूर्ण राजकीय प्रवासा शेवटी येताना उल्हास दादा कायमच पुण्याच्या राजकारणात मंडई केंद्रबिंदू का ठरली बरं? पुण्याच्या राजकारणात सामाजिक जे काही हे क्षेत्र आहे यात मंडई ही केंद्रबिंदू स्थान का? कारण आता पानवाले आपले सगळे तांबुळी होते मुसलमान, पण ते पान सुपाऱ्याला यायचे, त्यांची पानं घेऊन यायचे, द्यायचे, ते समोरच व्हायचे. तिथं छोटा ताबूत बसायचा. इथं आपली जी ही दुकानं आहेत ना बुक्का वगैरे किंवा आता आपलं गणपतीचं हे करतो आपण पूजा अनंत पूजन हे सगळं करण्याचं पूर्वी मंडोळ्या वगैरे व्हायच्या, आता बंद झाल्यात. हे सगळी आतारांची दुकानं होती. म्हणजे पुण्यात जर समजा चुकून एखाद्या वेळी सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण झाली तर मंडईच्या पुढाकाराने ती शांत इतकी ताकद होती. बाबूराव संतांच्या पासून वसंतराव थोरातांच्यापर्यंत अशी खूप नावं तुम्हाला घेतात. ते गेले म्हणजे बाबूराव सणस, SM जोशी अशी मंडळी आली, लोक ऐकायचे, समाज ऐकायचा. अशी परिस्थिती मी डोळ्यांनी पाहिली विद्यार्थी असताना. बरोबर. म्हणजे हे पण ताकद होती खरं समाजाला समजावून सांगण्याची. आज समाजाला समजावून सांगताना समाज ऐकतोच असं ठराविकपणे सांगता येणार नाही, पण ती एक मातब्बर मान्यता या ठिकाणच्या पुढाऱ्यांना होती. हे मला आपल्याला मान्य करावंच लागेल. म्हणून मंडई म्हणजे हे केंद्र आहे. तेवढ्या करताय फार महत्वाचं तुम्हाला सांगतो मी. जसं मी आता गुलाबाईचं उदाहरण दिलं, हे आतारांचं उदाहरण दिलं, हे सगळे माणसं इथं एकत्र यायची. काही कुठं असं कुठे झालं दुर्घटना एक घडलेली आहे 65, 66 साली, 73 साली, पण ती लगेच क्षमवली. कारण या ठिकाणच्या जे प्रमुख मंडळाचे पदाधिकारी व नेते होते त्यांच्यामध्ये ती क्षमता होती. आणि सुदैवानं हेही आपण मान्य केलं पाहिजे की त्यावेळेचे कार्यकर्ते समजा क्षणभर तापलेले असतील रागवले, पण ते कोणाचं ऐकावं हेही त्यांना ज्ञान होतं. हे आधारयुक्त भीती असेल. पोलिसांचा दरारा होताच, पोलीस खात्याचा किंवा प्रशासनाचा, त्यातलेही काही अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलं, त्याबद्दल काही वादच नाहीये. पण त्यांना साथ देणारे कार्यकर्ते पाहिजेत ना, बरोबर, मान्यवर. ते काम मंडळीने सातत्याने केलेले आहे आणि ते करावं. इथनं कुठं दुर्दैवाने काही घडलं तर घडू नये अशी आपली अपेक्षा आहे, पण घडलं तर केलं पाहिजे ना, केलं पाहिजे. उल्हासदादा अखिल मंडई मंडळाला आहे ना तुम्ही खूप जवळनं खूप अनेक काळ बघितले. मला सांगतो पुस्तक पतपिढी महाराष्ट्रातली पहिली पुस्तक पतपिढी ही अखिल मंडई मंडळाने सुरू केली. हो, ही कल्पना इतकी अद्वितीय झाली की ह्याच्यावर लेख आले, ह्याच्यावर आग्रलेख आले आणि
प्रामुख्याने मी जेव्हा म्हणजे त्यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष होतो प्रकाश इंगणेकर आणि त्याचे सगळे सहकारी आमच्या रमेश खन्ना खूप मंडळी होती. काय होती ती कल्पना ती, त्यातनं बघा 3-4 कल्पना आहेत. म्हणजे गरीब माणूस, मध्यमवर्ग माणूस आणि श्रीमंत माणूस, आपल्या घरची पुस्तकं जी आता 8वीची 10वीची ती इथं आणून द्यायची, त्याचं उत्तम कव्हरिंग करायचं, ती इथं ठेवायची. लक्षात घ्या, तीच पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना देऊन टाकायची, म्हणजे पुस्तक पतपिढी म्हणून. पुढच्या वेळी त्यांनी ती परत नवीन आणली परत आणायची. अशी पुस्तक पतपिढी अत्यंत उत्तम प्रकारे चालवली हे अखिल मंडळ मंडळ. कोण चालवलं मला तुम्ही सांगा अशी पुस्तक पतपिढी? खरं फार काळाच्या ओघात अवघड आहे. जुनी पुस्तकं वापरणं म्हणजे आता ते आम्ही वापरली सेकंड हँड भावाचं पुस्तक किंवा जुनी पुस्तकं घेणं, आता ती कल्पनाच गेली. काटकसर हा शब्दही निघून गेलेला आहे आपल्या आयुष्यामधून. तर आम्हाला आमच्या आईवडिलांनी काटकसर शिकवलं, हा संस्काराचा भाग आहे. उल्हासदादा, आता अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव मी फार काळ जवळनं बघितलेला आहे. जर अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्याचं एक उल्लेख करायचा असेल किंवा त्याचं तुम्ही सांगाल काय की बाबा अखिल मंडई मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे काय, थोडक्यात काय सांगते? अखिल मंडई मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे काय माहितीये का, मंडई हे केंद्र. म्हणजे एक काळ असा होता की महात्मा फुले मंडई हीच महत्वाची एकच मंडई, भाजीपाला कांदे बटाटे. मग उपमंडया वेगवेगळ्या तयार झाल्या कालांतराने, शहर वाढत गेलं. पण मूळ मंडई हे महात्मा ज्योतिबा फुले, म्हणजे पूर्वीचं लॉर्ड रे मार्केट, आचार्य अत्र्यांनी यांना महात्मा फुले नाव दिलं. पूर्वीचं जे पलीकडे जे आहे ते कौलारू, ती जुनी इमारत ब्रिटिश काळी, आणि ही नंतर साधारणपणे आता अलीकडच्या काळामध्ये ती बीजी सिरक्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेने बांधली. ती तत्पूर्वी काय होतं की लाकडाचा एक आपला दगडाचा ओंडका असायचा, त्याला एक मोठं छिद्र, त्याला एक खांब असायचा आणि एक खांबी तंबू तिथे कांदे बटाटे विकायचे. रोज 4 आण्याची पावती महापालिकेची फाडायची. बरोबर, तो गाळाधारक. पण त्याच गाळाधारकांना या मंडईमध्ये गाळे मिळाले प्रामुख्याने क्रमाने. मग कांद्या बटाट्याची पाकळी, लसणाची पाकळी, भाजीपाल्याची, असं ते कव्हर झालं. फळं आतमध्ये, बलदेव प्रसाद गुप्तांसारखा स्वातंत्र्य सेनानी मिठाईचं दुकान त्या आतल्या मंडईमध्ये. ते बलदेव प्रसाद गुप्ता फार फार मोठे आहेत. म्हणजे 1 वर्षाचा मुलगा कडेवर घेऊन मार्शल लॉ मध्ये 2 वर्ष बाहेर पडलेले. हे मंडईचं वैशिष्ट्य आहे. हे मंडई मी पाहिलेले, अशी मंडई तुम्हाला सांगतो. आता काय ते फार म्हणजे वैभवशाली, आता इतक्या आठवणी आहेत की एका वेळी आठवण सांगणं फार अवघड आहे. पण ही म्हणून मंडईचा कार्यकर्ता हा कुठेही गेला तरी त्याला मान्यता काय मिळते, पण तो सर्व समावेशक आहे. एक तर अख्खं पुणे इथं यायचं, विविध माणसांची रूपं इथं पाहायला मिळायची, विविध स्वभाव पाहायला मिळायचे. त्या स्वभावाचा अभ्यास करणारी गाड्यावर फार मजेशीर माणसं असायची. आणि मंडईची एक जरा मंडई लँग्वेज म्हणायची. मंडई लँग्वेज म्हणजे इतकी सुंदर. तुम्हाला सांगतो मी काय व्हायचं, आता माझा भाऊ गाड्यावर होता, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गंमत आहे, फार मंडईची भाषाच फार वेगळी. तर एक सुशिक्षित माणूस आला, बरोबर, मोंडा लावलेला असतो, बटाटे रचलेले कांदे, त्याला मोंडा म्हणतात. मग तो काय करायचं, एक आला गिराईक, ते म्हणले हेच बटाटे द्या. तर माझा भाऊ काय म्हणाला, हे नाही देता, कारण तो रचलेला आहे. बरोबर, हल्लं की सगळं ढासळेल, नाही हे एक सारखे आहेत. तर माझा भाऊ काय म्हणाला त्याला की एक सारखे बटाटे तुम्हाला, तो उद्या कारखान्यामध्ये मी ऑर्डर देतो की एक सारखे बटाटे. आता ही जी लँग्वेज याला म्हणते लगेच. आणि तोच ग्राहक जर पुढच्या गाड्यावर गेला तर फक्त ओरडून काय सांगायचं की हा असं म्हणतो, असं नाही, शिष्टमंडळाचा सदस्य आलेला आहे. आता बघा यामध्ये केवढं त्याला शिष्ट म्हणायचं नाही, शिष्टमंडळाचा सदस्य आलाय सावध. ही जी मंडई लँग्वेज आहे ना, ही फार अद्वितीय लँग्वेज आहे. तुम्हाला सांगतो फार मजेशीर आहे, गंमत आहे. पण सर्वांचा आस्वादही घ्यायचा, एकमेकांचा हास्यविरोधी करायचा, मजाही घ्यायची, विसरूनही जायचं आणि एकत्र राहायचं, असं एक सुंदर. म्हणून मंडई मंडळाच्या कार्यकर्त्याला कुठे गेलं तरी एक मान्यता आहे.